प्रवास सुखकर आणि जलद होण्यासाठी मुंबईत अटल सेतू तयार करण्यात आला आहे। सेतूवर अपघातासह आत्महत्येच्या देखील अनेक घटना घडल्या आहेत। अटल सेतूवरून एका 50 वर्षीय शिक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। वैभव पिंगळे असे शिक्षकाचे नाव आहे। सकाळी वैभव चारचाकीवरून अटल सेतूवरून जात होते। मध्येच त्यांनी गाडी थांबवून आत्महत्येचा प्रयत्न केलाय। पोलीस वैभव इंगळे यांचा शोध घेत आहेत। अटल सेतूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। एका शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केलाय। वैभव इंगळे असे 50 वर्षीय शिक्षकाचे नाव आहे। वैभव हे अलिबाग तालुक्यातील शिवाजीनगर कुर्डूस येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। त्यांनी का आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय याचा तपास पोलीस सध्या करीत आहेत। वैभव इंगळे आपल्या कारने सकाळी अटल सेतूवरून जात होते। अटल सेतूवरून जात असताना त्यांनी आपली कार थांबवली। कार थांबवल्यानंतर अटल सेतूवरून त्यांनी उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। पोलिसांना माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले। तसेच वैभव यांचा शोध सुरू आहे। 2024 सालीही असाच एक आत्महत्येचा प्रकार घडला होता। मुंबईवरून नवी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला गेला होता। त्या 56 वर्षीय महिलेला वाचवण्यात पोलिसांना यश आले होते। मी आत्महत्या करत नव्हते तर देवाचे फोटो समुद्रात सोडत होते असे त्या महिलेने सांगितले होते। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।